अनपेक्षित प्रेम भाग 38। हॅलो, मी सूरज सिंह बोलतोय। हां बोल बेटा, सदाशिवराव म्हणाले। काका, तुम्हाला माझे घर माहिती आहे ना? हो, एकदा पायलला सोडायला आलो होतो, बाहेरच्या बाहेर गेलो होतो। काका, तुम्ही काकींना आणि पूर्वाच्या आई वडिलांना घेऊन ताबडतोब आमच्या घरी या। का रे सूरज, हे बघा आत्ता वेळ नाही। काका, तुम्हाला लगेच माझ्या घरी यावे लागणार आहे। पायलचे उद्याचे लग्न धोक्यात आहे समजा। ते वाक्य ऐकून सदाशिवराव सरदत झाले। हा मुलगा हे काय नवीन बोलतो आहे? ते म्हणाले, सूरज, अरे हे तू काय बडबडतोस? नीट समजेल असे सांग। काका, तुम्ही चौघे लगेच या। अंकुश डॉक्टर प्रसादला आणायला गेलाय। झाले तर पूर्वाचे लगेच होईल। फोनवर जास्त काही सांगता येणार नाही। तुम्ही काकींना आणि पूर्वाच्या आई वडिलांना घेऊन ताबडतोब आमच्या घरी या। ठीक आहे, येतो लगेच। सदाशिवरावांनी फोन ठेवला, पण ते खूप अस्वस्थ झाले। लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे, पै पाहुणे आले, वऱ्हाड आले आणि हे काय मध्येच निघाले आहे? त्यांनी गाडी घराकडे वळवली। फोनवरूनच पूर्वाचे वडील घरीच आहेत याची खात्री करून घेतली होती। ते घरात आले। रमाबाई त्यांना पाहताच म्हणाल्या, या मुलींना वेळेचं महत्व म्हणून नाही बघा, कासार केव्हाचा आलाय। आधी पायल बाहेर गेली, तिला आणायला म्हणून पूर्वा पण गेली। दोघींचा अजून पत्ता नाही। फोनही बंद करून ठेवले दोघींनी। आता यांना कुठे शोधायचे, कसा कॉन्टॅक्ट करायचा, काही समजेना झाले। रमा बाहेर जायचे, वहिनी आणि मधुकर कुठे आहे? भाऊजी बहुतेक अंकुशच्या रूम मध्ये असतील आणि वहिनी बांगड्या भरणे चालले तेथे आहेत। तू वहिनींना बोलावणार, मी मधुकरला बोलावतो। चौघे जण एकत्र आले। सदाशिवराव म्हणाले, आपल्याला आत्ताच्या आत्ता सूरजच्या घरी जायचे। अहो, पण ही काय बाहेर जायची वेळ आहे का? जावे लागणार आहे। आपल्या दोन्ही मुली तेथेच आहेत। प्रसादही येतो आहे, पण का समजले नाही। सूरजने एवढेच सांगितले। चौघे जण लगेच या, उद्याचे लग्न धोक्यात आहे। आणि पुढे म्हणाला, झाले तर पूर्वाचेही होईल। म्हणजे हो, तेथे गेल्याशिवाय काही समजणार नाही। चला। तेवढ्यात तेथे अरुणाबाई म्हणजे पायलच्या आत्या आल्या। अरुणा, आम्ही चौघे जरा बाहेर जाऊन येतो, महत्वाचे काम आहे, तू घराकडे लक्ष दे। ठीक आहे दादा, तुम्ही जा, मी आहे पाहुण्यांकडे लक्ष देते। चौघे बाहेर पडले। गाडीत बसल्यावर पूर्वाची आई बोलू लागली, मला वाटते पूर्वाचा काही घोटाळा आहे। मुलीने नाक कापले की काय? 2 लग्ने कोणाची होणार नाहीतर? पण मग पायलचे लग्न का धोक्यात? रमाबाई म्हणाल्या, अहो बहिणी, पूर्वाचे लग्न करा नाहीतर मी करणार नाही असा इमोशनल ब्लॅकमेल करणार। पुन्हा पूर्वाच्या आई म्हणाल्या, कोण जाणे काय आहे, नसता घोटाळा करून ठेवलाय मुलीनी, मधुकर म्हणाले। चौघेही बेचैन झाले होते। केव्हा एकदा सूरजचे घर गाठतोय असे होऊन गेले होते चौघांना। सूरजच्या घरात प्रवेश केला। आत येताच सदाशिवराव म्हणाले, काय चालले इथे, कसला घोळ चालवला आहे? काका, तुम्ही सगळे आधी बसा, पाणी घ्या, निवांत बोलू। निवांत बोलायला वेळ आहे का? कार्यालयात निघण्याची वेळ झाली आहे आणि आता आम्ही इथे आहोत। काका, आधी शांत व्हा। मुली कुठे आहेत? रमाबाईंनी विचारले। आहेत इथेच, बोलावतो। पायल, पूर्वा, बाहेर या। दोघींबरोबर आतले सगळेच बाहेर आले। हे आमचे आबासाहेब, आईसाहेब, या अक्कासाहेब आणि हे दाजीसाहेब। हे पायलचे पप्पा, ह्या आई आणि पूर्वाचे मम्मी पप्पा। सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार केला। सगळे बसले। सांगा आता, काय घोटाळा आहे? सदाशिवरावांनी विचारले। काका, पायलला डॉक्टर प्रसाद बरोबर लग्न करायचे नाहीये। व्हॉट रबिश! सदाशिवरावांना भयंकर राग आला। पायल, तू यावेळी असा निर्णय घेऊ शकत नाहीस। अगं, आमच्या इज्जतीचे तुला काही आहे की नाही? पै पाहुणे जमले, वऱ्हाडी मंडळी आलीये, हळदीची तयारी सुरू आहे। घरात तुला चुडा भरायला कासार येऊन बसलाय आणि यावेळी तू असा फालतूपणा करतेस? ते जमणार नाही। सदाशिवरावांचा राग बाहेर पडला। पायल, अगं, आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। तुझ्या डोक्यात आहे तरी काय? रमाबाई म्हणाल्या। बेटा, असे करून कसे चालेल? तू आमचा विचार कर, माधुरी काकू म्हणाल्या। पायल, तू हा निर्णय का घेतेस? डॉक्टर प्रसाद बद्दल तुला काही समजले का? मधुकर काका म्हणाले। नाही काका, त्यांच्याबद्दल काही समजले नाही। मग तू हा अतिताई निर्णय का घेतलास? पायल गप्प झाली। तिला बोलायला सुचेना। सूरज तिच्या मदतीला आला। तो म्हणाला, काका, तुमच्या पायलला दुसऱ्या मुलाशी लग्न करायचे आहे का? सदाशिवरावांनी विचारले। त्यांचे प्रेम आहे, सूरज म्हणाला। तिला आधी सांगता आले नाही? एवढे दिवस का गप्प बसली? काका, रागवू नका, तिला हे आत्ताच तासाभरापूर्वीच समजले। तासाभरापूर्वी तिला समजले तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे? हे कसले प्रेम? मी नाही मानत अशा प्रेमाला। सदाशिवराव जास्तच चिडले। दादा, थोडा शांत हो, पायलचा विचार कर, ती बघ कशी रडते आहे। मधुकरराव म्हणाले। अरे काय शांत होऊ? तासाभरापूर्वीपर्यंत ही काय झोपली होती? तिला तिच्या भावना माहिती नव्हत्या? बरं, तो मुलगा कोण आहे? आहे, इथेच आहेत, बोलवतो। सूरजने हाक मारली। दादासाहेब, जरा बाहेर या।
दादासाहेब म्हणजे तुमचे बंधू ना? रमाबाईंनी विचारले. होय. महेंद्रसिंह बाहेर आला. त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व पाहता क्षणी कोणालाही भुरळ घालीत होते. त्याने हसून सर्वांना नमस्ते म्हटले. आबासाहेब प्रथम बोलू लागले. आम्हीही प्रथम विरोध केला, पण मुलांच्या सुखात आपले सुख मानले. शिवाय तुमची मुलगीही आम्हाला पसंत आहे. तरी आम्ही त्यांना सांगितले आहे, तुम्ही हो म्हणालात तरच हे लग्न होणार, नाहीतर नाही. त्यामुळे आता या दोघांचं भवितव्य तुमच्या हातात आहे. फक्त आम्ही तुम्हाला एवढेच सांगतो, आमचा मुलगा अतिशय सालस कर्तृत्ववान आहे. तुमची मुलगी आमच्या घरात आमच्या मुलीसारखी राहील. कुठलाही त्रास होणार नाही, हा आमचा शब्द आहे. आता आले लक्षात? या दिवसापर्यंत तिने वाट का पाहिली? मुळात त्यांची ओळख नुकतीच झालीय. पायल, तू भावनेच्या भरात निर्णय घेत नाहीस ना? पायलने नकारार्थी मान हलवली. आम्ही डॉक्टर प्रसादला काय सांगणार? लग्नासाठी तो लंडनवरून आलाय, सदाशिवराव म्हणाले. त्याचेही सोल्युशन आम्ही काढले आहे, सूरज म्हणाला. काय काढले? पूर्वा आणि प्रसादचे लग्न. अरे वा, हे छान होईल, पूर्वाची आई म्हणाली. पण हे पूर्वा आणि प्रसाद दोघांना पसंत पाहिजे ना? पूर्वाला आहे. आता तुम्ही सांगा. सूरजने पूर्वाच्या वडिलांना विचारले. मुलगा तर चांगलाच आहे, आमची पसंती आहे. प्रसादला विचारायला पाहिजे. त्याने हो म्हटले की प्रश्न संपला. म्हणजे तुम्ही आता दादासाहेब आणि पायलच्या लग्नाला परवानगी देणार तर? सूरजने सदाशिवरावांना विचारले. मिया बीबी राजी तर आम्ही काय करणार? सदाशिवराव म्हणाले. तेवढ्यात अंकुशची गाडी आली. प्रसाद बरोबर त्याचे आई वडील आणि बहीण आले होते. पुन्हा एकदा सगळी चर्चा झाली. पायलचे म्हणणे सूरजने सांगितले. प्रसादच्या तोंडातून नाराजीचा स्वर आला. त्याचे वडील चिडले, पण नंतर त्याच्यासमोर पूर्वाचा प्रस्ताव पुढे केला. पूर्वाला आधीच तुम्ही पसंत केले आहे. बघा तो विचार पटतो का? अंकुश म्हणाला. आम्ही दोघे थोडे बोलू का? प्रसादने विचारले. अवश्य. प्रसाद आणि पूर्वा दोघे उठून बाहेर गेले. सगळेजण तणावात होते. जे घडत होते ते अकल्पित होते. प्रत्येकालाच, अगदी पायल आणि महेंद्रसिंहाला सुद्धा, ज्यांच्यामुळे हे सर्व घडत होते. प्रसादचे वडील म्हणाले, हे असे व्हायला नको होते. कोणाकोणाची तोंड बंद करायची आम्ही? काय होईल ते बघूया. प्रसाद आणि पूर्वाचे ठरले तर मग आमची नाराजी गायब होईल, प्रसादची बहीण म्हणाली. तुमचे बरोबर आहे. लग्नासाठी म्हणून प्रसाद लंडनवरून आलाय. आम्ही समजू शकतो. आम्हालाही हे सर्व अचानक समजले आहे. तुमच्याप्रमाणे आमचीही अवस्था आहे. तेवढ्यात पूर्वा आणि प्रसाद आले. दोघांच्या चेहऱ्यावर हसू होते आणि ते पाहूनच त्यांचा निर्णय काय असेल हे लक्षात येत होते. अंकुश, आम्ही चर्चा केली आणि आमच्या लक्षात आले, आमची जोडी परफेक्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अंकुशने लगेच अभिनंदन केले. नशिबात असते ते कुठे जात नाही म्हणतात ते खरेच, पूर्वाची आई आनंदित होत म्हणाली. सगळेजण खुश झाले. त्यानंतर तेथे हास्य कल्लोळाचे वातावरण होते. सगळ्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरले होते. पूर्वा आणि महेंद्रसिंह यांची तयारी व्हायची होती. अचानक लग्न ठरल्याने दोघेही आनंदित होते. पायलही खूप खुश होती. तिच्या मनीचा राजकुमार तिला अचानक मिळाला होता. चला आता 2 तासांनी पूर्ण तयारीने सगळ्यांनी मंगल कार्यालयात येण्याचे आहे, सदाशिव म्हणाले. वेळ कमी आणि सोंगे जास्त म्हणतात ती परिस्थिती आहे. तेव्हा आता बोलण्यात वेळ घालवू नका. पायल, मुली तुझ्यामुळे लंडनचा जावई हे माझे स्वप्न साकार झाले. काकू, मगाशी तू म्हणालीस ना, नशिबातले कुठे जात नाही. पूर्वाच्या नशिबात प्रसाद होते आणि तुझ्या नशिबात? पायल हसली. तिच्या नशिबातला महेंद्रसिंह तिच्याकडे पाहत होता. तो तिला खुणीने काही सांगत होता जे पायलला समजत नव्हते. पायल, पूर्वा, चला जोडीने नमस्कार करा आणि आपण निघूया, मधुकर म्हणाले. दोन्ही जोड्यांनी तेथे असलेल्या मोठ्यांना नमस्कार केला. अंकुश, तू महेंद्रसिंहाला घेऊन जा, त्याचं शॉपिंग कर. त्याची आवश्यकता नाही, आम्ही आमचं शॉपिंग करू, महेंद्रसिंह म्हणाला. तसे कसे? तुमचे शॉपिंग आम्हीच करायला पाहिजे, सदाशिवराव म्हणाले. तुम्ही तसे समजू नका. तुम्ही तुमची कामे बघा, आम्ही सर्व मॅनेज करू, सूरज म्हणाला. अक्कासाहेब, आपल्यालाही खरेदीसाठी जायला पाहिजे. पायलसाठीही काही खरेदी करू, आईसाहेब म्हणाल्या. पूर्वाचीही खरेदी करायला पाहिजे. चला निघूया. आणि मग सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. ठीक 2 तासांनी सगळे पुन्हा मंगल कार्यालयात भेटणार होते. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.